कॉन्फिगरेशन घेऊन पूर्ण महाराष्ट्राला देणार आहे. आता 1 कोटीच्या आपली जर डिमांड 184ची असेल तर 1 कोटी भागिले 184 असं जर धरलं तर कारण ते 184 पेक्षा जास्तही आपल्या त्याच्यामध्ये युनिट्स त्याच्यात बघ, कारण त्यांनी किंमत आपल्याला कळवलेली नाही, कारण गव्हर्नमेंट परचेस आहे. तर जेवढे येतील जसे येतील तसे आपण देणार. आता राहिला प्रश्न प्रिंटरचा काही शॉर्ट वगैरे जर पडले तर त्याच्यात तहसीलदारांची आमची यापूर्वी गेल्या वर्षी पण चर्चा झाली होती. त्या तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांनी आमदार निधीतून पत्र द्यायचं DPDCला म्हणजे नियोजनला, आणि आमदार निधीतून त्या तालुक्याचे सगळे प्रिंटर या ठिकाणी घेऊन टाकायचे. जास्त पण त्या ठिकाणी प्रिंटर आणि कॉम्प्युटर येतील, लॅपटॉप येतील, आणि या वर्षीच्या नाविन्यपूर्ण बजेटमधून काही त्याला प्रोव्हिजन पण करता येऊ शकेल. बुलवडे साहेबांनी पण या ठिकाणी आपला अनमोल असा वेळ दिला. त्या ठिकाणी सर्व तहसीलदार उपस्थित होते, सर्व तलाठी मंडळाधिकारी, आणि आपण पण आपल्या या ठिकाणी समस्या मांडल्या. या ठिकाणी मी प्रशासनाच्या वतीने एक अपेक्षा करतो की आपलं जे आता 80 वरती आपण पोहोचलेलो आहोत, तर जळगाव जिल्हा आपल्या खाली होता टक्केवारीमध्ये. आपण 28व्या नंबरवर होतो, ते 29व्या होते. आता आपण 29व्या वरती आलेलो आहोत, आणि डिव्हिजन मध्ये सगळ्यात शेवटी धुळे जिल्हा आहे टक्केवारीमध्ये. मी ते ग्रुपवरती वारंवार टाकत असतो. आणि त्या नाशिक विभागामध्ये सगळ्यात शेवटी जो धुळे जिल्हा आहे, त्या धुळे जिल्ह्यात सगळ्यात शेवटामध्ये साक्री आणि धुळे सब डिव्हिजन आहे किंवा धुळे सब डिव्हिजन आहे. आणि त्याच्यामध्ये मग सगळ्यात शेवटी आता कोण कोण आहे ते मी नाव वाचले, त्याप्रमाणे आपण किती सगळ्यात शेवटी आहोत याचा आपण विचार करावा, आणि आपली टक्केवारी कशी वाढेल या अनुषंगाने आपण कार्यवाही करावी. सगळ्यांची आता अशी अपेक्षा करतो की येत्या काही दिवसामध्ये आपण 90% जाऊ अशी अपेक्षा करतो. आणि आजची कार्यशाळा ही या ठिकाणी